आता बघ दिसून आलंय. नाही ನೋಡ್ರಪ್ಪ ಮತ್ತೆ ಕಾಲ ಜೈ गाईड घेऊन जा. माहिती काही गरज नाही. गाईड आमच्या संघच आहे. सर्व शाळेमध्ये गायत्री आली की नाही रे? बंद केलं बतावा. हॅलो काही नाही. व्हिडिओ कॉल करतो. व्हिडिओ कॉल काय असं काहीच नसतं. बांधकाम पहिलेच होई की. सर कोणतं का? सोलापूर जिल्हा. बरं बघा जेवण केलं किल्ल्याला गेले. रायगड किल्ला. मी इकडे पलीकडे फोटो काढून राहिले. अलीकडे मस्त पडले होते राजवाडा. शिवाजी महाराज आले असते ना. अरे मीटिंग घ्यायचा वाडा. काय दरबार हो. मम्मीला पाहिजे हे कर म्हणावं. बघ हे घर बांधायचं. घर बांधायला लोक राहायला खायला काही जेवायला. हा बरी तरी आता त्याची संडास बाथरूम होत पहिले. असेल बाबा. पहिलेचा संडास. पहिल्याचं शिवाजी महाराजाच्या काळातले. बघ शिवाजी महाराजाची संडास बाथरूम बघ. बघ खाली दिसाली की डायरेक्ट सुरांग आहे. दिसाली. मीटिंग दरबार.
सभागृह सभागृह लोक तक्रारीत व्हायचे हा इथं हात लावूनच मदत हिंग बघ. अशा 350 इमारती 11 तलाव आहेत मोठी मोठी या डोंगरावर 84 बारके टाक्यात पाण्याच्या. तुम्ही 2 दिवसामध्ये काय पाहणार? 350 इमारती 11 तलाव आणि 84 टाक्या. प्रश्न पडतो ना या 350 इमारती बांधायला 400 वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला? तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती आलात. तुम्ही या 100 पायऱ्या चढलात ना आता बांधल्या 2007 मध्ये. मग रायगडाच्या फ्रंट साईडला अशा 2000 पायऱ्या आहेत. पूर्वी पायऱ्याच नव्हत्या त्या. मग त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं. मग या गडावरती खड्डा खोदला, दगड काढली, गड बांधला. जिथे खड्डा पडला तिथे आडवं भिंत बांधलं, पाणी जमा झालं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. गडाचं बांधकाम पण झालं ना आणि गडावरती लोकांना पाणी पण झालं. आता याच्यामध्ये मटेरियल पाहिलं तर गुल, चुना आणि सिस. सिस म्हणजे लीड म्हणून ही मजबूत आहे. तुम्ही रायगड पाहताय आता सर्वजण हे विटांचं बांधकाम पेशव्यांचं. जेवढं दगडी बांधकाम तुम्ही बघाल ना तर गडावरती हे आपल्या राजांनी केलेले. ज्याने ज्याने हा रायगड किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला त्याने रायगडाचा वापर आपल्या पद्धतीने केला. रायगडावरती 10 वर्ष आपले राजे होते. फक्त 10 वर्ष. 9 वर्ष पत्नी होत्या. येसुबाई त्यांचं नाव. आणि मग या गडावरती सत्ता पेशव्यांची आली. म्हणजे 1733 रायगडावरती पेशवे पोहोचले. त्या लोकांनी राज्य केलं 1818 पर्यंत. म्हणजे सर्वात जास्त रायगडावर राज्य पेशव्यांनी केले. रायगडावर दुसरे बाजीराव पोहोचले ना. इथे पहिले बाजीराव नाही आले. पहिले चांगले होते, खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट होता. आपले गड किल्ले आपल्या फितुरी मुले गेले. मग ज्याने हा रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव पाहिलं तर सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. 400 वर्षापूर्वी आपल्या राजांचे ते आर्किटेक्ट होते. कारण 56 मध्ये आपल्या राजांनी हा डोंगर जिंकला, त्यांच्या ताब्यामध्ये दिला. पण देताना पैसा दिला ना त्याला गड बांधायला. राजे निघून गेले इथून. मग हा रायगड किल्ला बांधत्या वेळी त्या आर्किटेक्टला पैसा कमी पडला. त्याने परत नाही मागितला. त्याने वाट नाही पाहिली की राजे येतील, मला पैसे येतील, मी गड बांधेल. जेवढं त्याचं होतं ना स्वतःचं त्याने सर्व विकलं. ते इथे 14 वर्षामध्ये एका झोपड्यामध्ये थांबलेत. पण त्यांनी 14 वर्षामध्ये हा रायगड उभा केला. म्हणून त्यांचं नाव त्या काली या गडावरती एका पायरीवरती कोरलेले. जिथे आपल्या राजांचं नाव नाही ना तिथे कलाकाराची नावाची पाटी. का कोरली, कशी कोरली आणि कुठं कोरली त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. पण ज्या गेट मध्ये तुम्ही आता सर्वजण आतमध्ये आलात ना याला म्हटलं गेलं मेना गेट. मेना समजतो का तुम्हाला? पालखी समजते ना पालखी? तसा मेना असतो पण मेना बंदिस्त असतो. मेना फक्त स्त्रियांसाठी, पालखी ओपन पुरुषांसाठी. कारण शिवरायांना राण्या होत्या 8. आपल्या राजांना 8 राण्या होत्या. रायगडावरती त्यांच्या राहत होत्या 6 राण्या. तुम्ही आडवं भिंत पाहताय ना आता याच्या आतमध्ये 6 राण्यांची 6 घरे आहेत. तुम्ही आता 1 पाय किंवा 6 पाय सेम आहेत. यांनाच म्हटलं गेलं राणी वसर. मग त्या 6 राण्या मेन्यामध्ये बसायच्या. त्या काली सूर्यास्त बघण्यासाठी याचा वापर करायचा म्हणून त्याला मेना. मग इथे राहत होते त्यांच्या 6 राण्या. मग त्यांच्या 2 राण्या बाहेर होत्या. कारण आपल्या राजांची पहिली राणी होती ती सहीबाई. आपल्या संभाजी राजांची आई होती. पण आपल्या संभाजी राजांचं 2 वर्षाचं वय असताना सहीबाईंचं निधन झालं. राजगड हा रायगड तो राजगड पुण्यामध्ये किल्ला आहे तो वेल्हा तालुक्यामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी. त्या गडावरती राज्य केलं 26 वर्ष. इथे राज्य केलं 10 वर्ष. मग रायगड राजांच्या ताब्यामध्ये येण्याच्या आधी सहीबाईंचं त्या गडावरती निधन झालं. आणि आपल्या राजांची आई म्हणजे आपल्या त्या राष्ट्रमाता जिजामाता त्यांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांना गडाचं त्या कालचं हे वातावरण जमत नव्हतं. म्हणून तुम्ही आता येताना गडाच्या पायथ्याला गाव पाहिलं असेल पाचाडगाव. तिथे नवेकरामध्ये वाडा कोरलाय. वाड्यामध्ये आपल्या आईला ठेवली. त्यांच्या सेवेसाठी 1 राणी होती. म्हणजे 8 मधल्या राजांच्या 2 राण्या बाहेर, बाकीच्या 6 राण्या इथे राहायच्या. आता 8 राण्या करण्याचं कारण आपल्या राजांचं राजकारण. गनिमी कावा त्यांच्याकडे माणसं नव्हती, होती पण कमी होती. मग पूर्वीचे नामवंत सरदार होते ना गेले हे स्वराज्य वाढत गेलं. त्या अफजल खानाला 64 बायका होत्या. त्याने 64 बायका आपल्या हाताने मारल्या. आपल्या राजाने 8च केले.
त्याच्यामधले एक राणीमहाल पाहूया. बाकी माहिती आपण पुढे घेऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे दार बघ शिवाजी महाराज. हा छत्रपती शाहू आहे बघा. हे बघा. काहीच नाही, काही नाही इकडे. ठीक आहे इथे बाथरूम, संडास बाथरूम. बघा हे एक बघ हे बघ, हे एक राणी राहत गेली इथे. एक आठ राणी होत्या, 8 शिवाजी महाराजाला. 64 राणी होत्या तसं. हे बघा इथून येत गेलेत बघ. हे बघ हे याचा दरवाजा बघ, त्याचा पायऱ्या बघ. बघ हे बघ, खाली बघ आता तिकडे कसं आहे पुढे. सर दिसाल तिकडे महाराज. हा